जवळजवळ त्या धानापूरच्या गढीतल्यासारखाच प्रसंग. मी असाच एका अनोख्या अपरिचित ठिकाणी एकट्याने आलो होतो. आता मी काय करायला हवं? त्या गेटच्या बाजूला खांबावर घंटीचं बटन असेल तर ते दाबायचं. बटन नसेल तर पत्र्याच्या गेटवर रस्त्यावरच्या एखादा मोठा दगड दणादणा आपटायचा. इथे बाहेर उभं राहून काय होणार होतं? आत प्रवेश तर मिळवायलाच हवा होता. एव्हाना अनुभवावरून मला समजायला हवं होतं की कोणत्या का मार्गाने होईना माझे प्रश्न आपोआप सुटत असत. मला फिकीर करायचं कारण नव्हतं. मी गेट बाहेर येऊन उभा राहताच आतून जरा अंतरावरून 2 कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज कानावर आला. आवाजावरून कुत्रे जबरदस्त असले पाहिजेत. आवाज जवळजवळ येत होता. त्याबरोबर बुटांचाही आवाज येत होता. कदाचित त्यांचा राखणदार. एकाएकी गेटच्या वरच्या बाजूला एक मोठा दिवा लागला. गेटमधला एक लहान चौकोन उघडला गेला. आतून कोणीतरी माझं नीट निरीक्षण केलं. मी त्याला कसा दिसलो असेन? एक 50च्या पुढचा साधा मॅनिला पॅन्ट या वेशातला पांढरपेशा माणूस. याची त्यांना खासच अपेक्षा नसणार. काय हवंय? एक बेफिकीर उर्मट आवाज आला. मालकांना भेटायचं आहे. माझा आवाज साधा होता. आता मालक कोणालाही भेटणार नाहीत. अरविंद वज्रेचा निरोप आहे म्हणून सांगा. माझा आवाज अजूनही साधाच होता. आतला भाग अंधारात होता. गेट मागे कोण होतं मला दिसलंच नव्हतं. तिथे बहुधा फोन असावा. फोनवर काहीतरी बोलणं झालं असावं. बाहेरचा दिवा बंद झाला. आतले दिवे लागले. मोठा बोल्ट सरकवल्याचा आवाज झाला आणि फाटक आत उघडलं. फाटकाचं एक दार डाव्या हातात धरून रखवालदार उभा होता. तगडा, ताट, ठासच पूर्वी मिलिटरीत नोकरीला असावा. उजव्या हाताने त्याने 2 जबरदस्त अल्सेशियन कुत्र्यांच्या साखळ्या धरल्या होत्या. मी आत आल्यावर त्याने माझ्या मागे गेट बंद केलं. बोल्ट सरकवला आणि कुत्र्यांना घेऊन तो निघाला. कुत्र्यांचे लालसर तापट डोळे माझ्यावर खिळले होते. छातीत खोलवर गुरगुर होत होती. या माझ्या मागे म्हणत तो हिरवळीतल्या वाटेवरून निघाला. मध्ये मध्ये खांबावर दिवे होते. त्यांच्या खालीच प्रकाश होता. आसपासच्या परिसराची काही कल्पनाच येत नव्हती. वाट झाडांमधून जात होती. 1-2 वळणं घेतल्यावर समोर मोठी इमारत होती. 2 मजली होती, पण विस्तार खूप होता. समोरचं मोठं दार होतं ते उघडं होतं. आतली प्रकाशित खोली दिसत होती. रखवालदार दारापाशीच थांबला. आत जाऊन डाव्या दारातून जा असं त्यांनी सांगितलं तर मी उंबरठा ओलांडून त्या वास्तूत प्रवेश करताना मनात थोडीफार हिचकी चविष्ट झाली. पण आता पुढे जाण्याखेरीज दुसरी वाटच नव्हती. मी आत पाय टाकला. खाली मौशार गालीच्या आसपास उंची, आरामशीर फर्निचर, भिंतीवर चित्र नक्कीच प्रसिद्ध कलाकारांची असणार. मग मी डाव्या बाजूच्या दारातून आत गेलो. समोरच्या दिवाणावर सरदार बसला होता. डोळे बारीक करून दाराकडे पाहत होता. मला पाहताच त्याचे डोळे विस्फारले. तुम्ही इथे पुन्हा काय करताय? गडगडाटी आवाजात त्याचा प्रश्न आला. पण आवाजात थोडीशी शंकाही वाटली. तुम्हाला भेटायला आलो आहे. दुसरा कशासाठी येणार? माझा आवाज शांत होता. आता पुढे काय करायचं, काय बोलायचं याचा विचार करूनच मी सोडून दिलं होतं. आवश्यक ते योग्य वेळी केलं जाईल अशी माझी खात्री होती. पण इथे येण्यात आपण फार मोठी चूक करीत आहात हे तुम्ही विसरलात. चुका सगळेच करतात हो. अरविंदाच्या मनगटाला दंडा बांधला की झालं अशाच भ्रमात होतात ना तुम्ही सरदार. सरदार एव्हाना दिवाणावर ताठ बसले होते. मी त्याच्या मनगटावरचा दंडा कापून टाकला. सरदार, अशक्य. मग गेल्या 5-6 दिवसात त्यांनी तुमची एकतरी आज्ञा पाळली का? ते पाहतोच आता. आधी तुमच्याकडे पाहतो. तुम्हाला कल्पना नाही आहे की मूर्ख अजाणतेपणाने तुम्ही आधीच हात खुपसला आहे. आता चांगला पोळून निघणार आहे. सरदाराने डावा हात पुढे करून तर्जनी माझ्यावर रोखली आणि काहीतरी बोलण्यासाठी मोठा श्वास घेतला. कदाचित मंत्र, कदाचित शाप. त्या क्षणार्धात काहीतरी झालं. पूर्वी एकदा मला तो अनुभव आला होता.
पायाखालची जमीन किंचित सरकल्यासारखी वाटली. मी सरदारांच्या शब्दप्रहारासाठी अनडोळी आवळून धरलं होतं, पण काहीच झालं नाही. सरदार त्याच त्या पावित्र्यात गोठले होते. हात माझ्या दिशेने तोंडाचा आ झालेला. मला जाणवलं की आसपासचा सर्व आवाज, सर्व हालचाल थांबली आहे. अशी शांतता मी कधीच अनुभवली नव्हती. अगदी त्या गढीतल्या काळोख्या रात्रीतही हा काहीतरी वेगळाच प्रकार होता. माझी नजर चारी बाजूंना फिरत होती व ती भिंतीवरच्या मोठ्या घड्याळाकडे गेली. घड्याळाचा सेकंद काटा थांबला होता. प्रत्यक्ष काळ थांबला होता. पण मी विचार करू शकत होतो. मी हालचालही करू शकत होतो. क्षणार्धात उलगडा झाला. ही संधी मला उपलब्ध करून देण्यात आली होती. कसं घडलं होतं मला माहीत नव्हतं. मला किती वेळ मिळणार होता याचीही कल्पना नव्हती. पण मला घाई करायला हवी होती. या सरदाराने अरविंदला भुलावणी घालून लक्षावधी रुपयांना फसवलं होतं आणि काही एकतर्फी करारांवर सह्या घेतल्या होत्या. ते कागद आणि ते पैसे हस्तगत करायला हवे होते. ते तिजोरीत असणार. तिजोरीच्या चाव्या सरदाराच्या खिशात असणार. सरदाराच्या अंगावर सफारी सूट होता. डावीकडचा खिसा चाचपताच किल्ल्याचा जुडगा हाताला लागला. किल्ल्या घेऊन मी खालच्या खोल्यात धुंडाळायला लागलो. क्षणभर मला तर लहानपणी वाचलेल्या निद्रिस्त राजकन्या या परिकथेची आठवण झाली. घरात नोकर होते, पण कामं करता करता त्याच एका पवित्र्यात गेले होते. माझा कयास बरोबर ठरला. बेडरूममध्येच मोठी तिजोरी होती. तिजोरी उघडली. समोरचा टप्पा नोटांच्या बंडलाने ठसाठस भरला होता. वर आणखी एक टप्पा होता. त्याचं कुलूप उघडलं. आत अनेक फायली आणि कागदपत्र होती. मी कागदातला तपशील पाहत बसलो नाही. सगळा रठ्ठा खाली घेतला आणि सर्व कागद फाडून त्यांच्या चिठोऱ्या केल्या. त्या परत टप्प्यात भरून ठेवल्या. तळाच्या टप्प्यात एक सुटकेस होती. ती बाहेर काढली. सुटकेसमध्ये मावल्या तेवढ्या नोटांच्या चळती आत भरल्या आणि सुटकेस बंद केली. तिजोरी बंद केली. सुटकेस घेऊन मी तळमजल्यावरच्या इतर खोल्यातून एक चक्कर मारली. मी जणू एखाद्या व्हॅट्स म्युझियममधूनच चालत होतो असं मला वाटलं. मधल्या खोलीतून वरच्या मजल्याकडे जिना जात होता. मी जिन्याने वर निघालो. या संपूर्ण घटनाक्रमाची मला अगदी तपशीलवार आठवण आहे. मला आठवतं की त्या जवळजवळ शत्रूच्याच घरात वावरताना मला एक क्षणभरही भीती, अस्वस्थता असं काहीही जाणवलं नव्हतं. वरच्या एका बाजूच्या खोल्या साध्या होत्या. जास्त माणसं आली तर त्यांच्या उपयोगासाठीच्या होत्या. मात्र दुसऱ्या बाजूला एक लोखंडी दार होतं, एखाद्या बँकेच्या स्ट्रॉंग रूमसारखं. अर्थात त्या दाराची किल्लीही माझ्या जवळच्या जुडग्यात होती. किल्ली लावताच खटका सरकला. धक्का देताच दार सफाईदारपणे आत उघडलं. आतला भाग संपूर्ण अंधारात होता हे अनपेक्षित होतं. मी दाराच्या आतच पावलावर उभा राहून आतला कानोसा घेत राहिलो. बाहेरच्या आणि आतल्या हवेतला फरक तत्काळ जाणवत होता. आतली हवा जराशी गरम होती, जराशी कुंद होती आणि हवेत एक उग्र ठवठवणारा दर्प होता. खरोखर त्याची व्याख्याच करता येत नव्हती. आता प्रथमच मला जराशी अस्वस्थता जाणवली. दाराच्या डावी उजवीकडची भिंत चाचपताच हाताला बटनांचं पॅनल लागलं. त्यातलं एक बटन अंदाजाने दाबलं. एक दिवा लागला. माझ्या डोक्यावरचा होता आणि नशीब अगदी मंद नाईट लॅम्पसारखा होता. पुढचा सर्व भाग म्हणजे एक लांब रुंद खोली होती आणि खोलीच्या समोरच्या तीनही भिंतींना लागून पोलादी गंजांचे 8-8 फुटांचे उंच रुंद असे पिंजरे होते. प्रत्येकात काय होतं असं म्हणायचं? जर असं आत्तापर्यंत जन्मात कधी मी पाहिलं नव्हतं तर त्याला नाव तरी कसं आणि काय देणार? ते उंच होते, रुंद होते, केसाळ होते. लांब लांब हातांच्या शेवटी अणकुचीदार नख्यांचे रुंद पंजे होते. तोंडातून इंच इंच सुळे बाहेर आले होते. लाल अंगाराचे डोळे समोर खिळले होते. पण सर्वजण गुठलेले होते. काळाच्या ज्या एका अरुंद सुरकुतीत मी होतो तो काळ त्यांच्या जगातला नव्हता. क्षणाच्या लक्षांश भागापेक्षाही लहान कालावधीत माझी अस्मिता वावरत होती. मी विलक्षण वेगाने विचार करीत होतो. इतक्या विलक्षण बंदोबस्तात जेरबंद करून ठेवलेले ते अमानवी आविष्कार, ते धोक्याचे आणि घातकीच असले पाहिजेत. अंधाऱ्या पिंजऱ्यात जेरबंद झालेले ते एकमेकांवर फिस्टारताना, गुरगुरताना त्या पावित्र्यात गोठले होते. ही काळाची सुरकुती उलगडली की त्यांना चेतना आणि जाणीव येईल. त्यावेळी जर पिंजऱ्याची दारं आणि खोलीची दारं उघडं असतील तर
मनात विचार येण्याचा अवकाश मी झटपट कृती केली. प्रत्येक पिंजऱ्याच्या बाहेरच्या उंबरास दुहेरी डोलाटार कड्या होत्या. त्या कशा उघडायच्या हे समजायला मला जरा वेळच लागला. मग मी सगळ्या पिंजऱ्यांच्या कड्या काढून ठेवल्या. खोलीतून बाहेर पडून खाली आलो. मला आता फार वेळ मिळणार नाही आहे अशी आज जाणीव होत होती. मी परत सरदार समोर पूर्वीच्या जागी येऊन उभा राहिलो. पुन्हा एकदा पायांना लहानसा हादरा जाणवला. टालरेषेवरचा लहानसा छेद मागे गेला होता. आसपास आवाज हालचाल आली होती. सरदारांचा श्वास पुरा घेतल्या जाण्याआधीच मी ओरडलो. गरजलोच जवळजवळ. थांबा! माझा अभिनिवेश त्यांना संपूर्ण अनपेक्षित होता. ते तसेच थांबले. सरदार, मी हे करीन, मी ते करीन या वल्गना आता पुरे झाल्या. मी काय केलं आहे ते आधी ऐका. हातातली सुटकेस त्यांना दाखवीत मी म्हणालो, सरदार, अरविंदला फसवून तुम्ही लाटलेली सर्व पैसे मी या सुटकेसमध्ये काढून घेतले आहेत. आणखी ऐका, भलत्या सलत्या करारांवर तुम्ही त्याच्या सह्या घेतल्या होत्यात त्या सर्व कागदपत्रांची मी फाडून चिठोरी करून टाकली. विश्वास बसत नाही? या घ्या तुमच्या तिजोरीच्या किल्ल्या. मी किल्ल्यांचा जुडगा त्याच्या अंगावर भिरकावला. त्या धक्क्यातून ते सावध होण्याआधीच मी पुढचा दणका दिला. आणखी ऐका सरदार, वरच्या मजल्यावर लोखंडी दारांमागे पोलादी पिंजऱ्यातून तुम्ही ज्यांना जेरबंद करून ठेवलं होतं ना, त्यांना मी मोकळं सोडलं आहे. सरदार ओरडले, पण त्यांचे शब्द मला फोडावे लागलेच नाहीत. कारण त्याच क्षणी वरच्या मजल्यावरून पोलादी दारांची दाण दाण उघडझाप झाल्याचा आवाज कानावर आला. त्या मागोमागे डरकाळी. तुमच्या बचावासाठी फार वेळ नाही सरदार, आता स्वतःकडेच पहा. ते काहीतरी बोलणार होते तेवढ्यात वरच्या मजल्यावरून एक हिंस्र डरकाळी आणि त्या पाठोपाठ कोणाची तरी प्राणांतिक वेदनेची किंकाळी कानावर आली. त्या पशूंनी पहिला बळी घेतला होता. सरदारांचा चेहरा संतापाने विकृत झाला होता. बदमाश, मी तुला, ते ओरडत होते, पण त्यांचे शब्द अर्ध्यावरच तुटले. खोलीचं दार धाडदिशी उघडलं गेलं. 2 नोकर धापा टाकत आत आले. ते ओरडत होते. त्यांच्या मागे 2 उंच, गुरगुरणारे, फिस्कारणारे अवाढव्य पशु आत आले. पुढे भीषण नरसंहार होणार होता. मला त्याचं साक्षीदार व्हायचं नव्हतं. सुटकेस हातात घेऊन मी एक पाऊल मागे घेतलं. एका पशूची नजर माझ्यावर गेली. माझ्या खिशातला ताम्रपट किंचित गरम झाला होता. एक झटका बसल्याप्रमाणे त्या पशूची मान दुसरीकडे वळली. मी तसाच दारातून बाहेर पडलो. मोठ्या दारातून बाहेर पडलो. बाहेरच्या गेटची वाट धरली. झाडांची भिंत लागण्याआधी मी एकदा मागे वळून पाहिलं. एका खोलीत तिथे कदाचित स्वयंपाकघर असावं. ज्वाळांचा भडका उडाला होता. हाणामारीत गॅसला आग लागली असावी. कोणी लक्ष दिलं नाही तर आग घरभर पसरण्याचा धोका होता. इकडे आग आणि तिकडे ते पशु. घरच्या गड्यांवर सरणाची आपत्ती कोसळली होती खरी, पण दुर्जनांची सोबत सत्ता आणि दुर्जनांची संपत्ती शेवटी माणसाला मृत्यूच्या वाटेवरच घेऊन जाणार. गेटपाशी रखवलदार उभा होता. इथपर्यंत कोणताही आवाज येत नव्हता. बंगल्यात आकांत माजला आहे याची इथे कल्पनाही आली नसती. मी गेटपाशी पोचलो तरी त्याची गेट उघडण्याची काही हालचाल दिसेना. शेवटी मीच म्हणालो, कशासाठी थांबला आहेस? मालकांची ऑर्डर आल्याशिवाय गेट उघडत नाही. आणि मालकांची ऑर्डर आलीच नाही तर? माझा आवाज साधा होता, पण त्याला काहीतरी संशय आला असावा. त्याने एक शीळ घातली. शेजारच्या केबिनमधून ते 2 जबरदस्त अल्सेशियन झेपा घेऊन बाहेर आले. उत्तम ट्रेन केलेली शिकारी कुत्रे. वेळ न दवडता त्यांनी सरळ माझ्याकडेच रोट वळवला. खिशातला पत्रा गरम झाला होता. माझ्यापासून 2 पावलांवरच कुत्रे थांबले. त्यांच्यात झालेला बदल अगदी उघड दिसत होता. दोघंही हळूहळू मागे सरकायला लागले. मी त्या शांत आवाजात विचारलं, आता उघडतोस दार? एकदा कुत्र्यांकडे आणि एकदा माझ्याकडे पाहून तो पुढे आला आणि त्याने गेटचे बोल्ट कड्यांचे अडसर काढली. गेट उघडताच मागे न पाहता मी बाहेर पडलो. बंगल्याचा प्रकाश मागे गेला तसा आसपास टिर्र काळोख झाला. रात्रदृष्टी यायला जरा वेळ लागला. मग पायाखालची वाट दिसायला लागली. आसपास शहरीकरण इतक्या झपाट्यानं झालं होतं की हा परिसर आता खऱ्या अर्थाने रानटी राहिलाच नव्हता. जरा अंधार होता, जरा एकाकी होता, एवढंच, पण सुरक्षित.
निदान पशूंपासून तरी ठास. जे अंतर टाटायला अरविंदच्या गाडीला 20-25 मिनिटं लागली होती, ते अंतर पायी टाटायला मला सहज 2 तास लागले. शेवटी हायवेवर पोहोचलो तेव्हा माझी ठोरच दमछाक झाली होती. तिथेच एका झाडाला टेकून मोठमोठे श्वास देत शांतपणे उभा राहिलो. तशा मिनिटाच्या अंतराने शहराकडे गाड्या चालल्याच होत्या. दम जरा परत आल्यावर मग लिफ्ट मिळते का ते पाहण्यासाठी रस्त्याच्या कडेला घेऊन उभा राहिलो. तशी जवळजवळ मध्यरात्रीचीच वेळ. अशा वेळी भलत्या सलत्याला लिफ्ट देण्याचा धोका कारवाले सहसा पत्करत नाहीत. अर्थात माझं रूप आणि कपडे अगदी सभ्य होते, पण शहाजोग कपड्यात वाटमारे गुन्हेगार वावरत नाही असं थोडेच आहे. 20 तरी गाड्या गेल्या, पण एकही थांबली नाही. त्यांचा वेगही मंदावला नाही. शेवटी एक काळी STM गाडी माझ्याजवळ थांबली. शहराकडे निघालात का काका? मागच्या सीटवरच्याने विचारलं. हो, लिफ्ट दिली तर? या ना या. त्याने मागचं दार उघडलं. मी गाडीत बसताच गाडी सुरू झाली. मागे एक होता. ड्रायव्हरच्या शेजारी आणखी एक बसलेला होता. मध्येच छपरातला दिवा लागला. मी शेजारच्या माणसाकडे नजर टाकली. एकदम लक्षात आलं, या गाडीत चढण्यात आपण चूकच केली आहे. ड्रायव्हरच्या शेजारी बसलेलाही आता मागे वळून पाहत होता. एका नजरेतच दोघांची जातकुळी उघड होत होती. एवढ्या रात्रीचे कुठून आलात काका? शेजारच्याने विचारलं. थापाथापीत डोकं कशाला शिनवायचं, खरं तेच सांगावं. तिकडे मागे त्या सरदाराची प्रॉपर्टी आहे ना, त्याच्याकडून येत होतो. सरदार नाव त्यांच्या परिचयाचं होतं. असणारच, त्याच रोज पुणेतले. म्हणजे त्या शिखड्याच्या कामावर निघाला आहात म्हणा की. कामावर असं नाही, पण पॅडेट काय आहे? पैसे, दुसरं काय असणार? एव्ही तेव्ही त्यांना बॅग उघडून दाखवावी लागणारच होती. मग आत्ताच का नको? ठटके उघडून मी सुटकेस उघडली. आज ठचून भरलेल्या नोटा. झाकण लावून मी परत ठटके बंद केले. टाटा, एवढ्या नोटा जवळ बाळगणं म्हणजे धोकाच की. आणि त्यातून तुम्ही असे वयस्क, वेळ काय सांगून येते? त्यापेक्षा आमच्याकडे द्या, अगदी सेफ राहतील. उतरायची वेळ आली की खुशाल घेऊन जा. नको, आहे तिथेच त्या बऱ्या आहेत. माझा आवाज तसाच शांत होता. मी काय या बदमाशांशी 2 हात थोडेच करू शकणार होतो. तो सांगतोय ना बॅग द्या म्हणून, मग द्या बरं त्याच्याकडे ती बॅग. पुढच्या सीटवरचा दरडावणीच्या आवाजात म्हणाला. खिशातला ताम्रपट गरम व्हायला लागला होता. मी काहीच बोललो नाही. शेजारच्यानं बॅग हिसकावून घेण्यासाठी पुढे होऊन दोन्ही हातांनी दोन्ही टोपरे धरले आणि पुढच्या क्षणी अक्षरशः किंचाळत तो मागे कोसळला. तो विव्हळत होता. दोन्ही तळहातांकडे पाहत होता. दोन्ही तळहात एखाद्या तापल्या तव्यावर ठेवल्यासारखे भाजले होते. टरारून फुगले होते. तो ओरडत होता, विव्हळत होता, हात सारखा झाडत होता. ओ, बॅग खाली ठेवा, पुढचा म्हणाला. एव्हाना त्याच्या हातात लहानसं काळं पिस्तूल आलं होतं. तो पिस्तूल चालवणार यात काडीचाही संशय नव्हता. पण माझा आवाज अजूनही तसाच थंड होता. खिशातला ताम्रपट आणखी गरम झाला होता. तुमच्या दोस्ताची अवस्था पाहिलीत ना? पण तो अजून जिवंत तरी आहे. फक्त 2 हात पोळलेत एवढंच, मी म्हणालो. जसं मी पुढच्या क्षणी काय बोलणार आहे याची मला कल्पना नव्हती, तसंच पुढच्या क्षणी मी काय करणार आहे याचीही मला काडी इतकीही कल्पना नव्हती. सुटकेसवरचा एक हात मी उचलला, समोर नेला आणि तर्जनीने त्याच्या हातातल्या पिस्तुलाच्या नळीला बोटाचा स्पर्श केला. पिस्तुलाची नळी एखाद्या भट्टीत घातल्यासारखी तापून लाल झाली. काहीतरी ओरडून त्याने हातातली पिस्तूल कसं तरी खाली टाकलं, पण तेवढा चाप दाबला गेलाच डोळी वरच्या छतात घुसली. गाडीच्या बंद अवकाशात आवाज काही वेळ घुमत राहिला. मला शहरात सोडा आणि आपल्या वाटेने जा, मी म्हणालो. गाडीतली शांतता स्फोटापेक्षाही कानठळ्या बसवणारी होती. मला हवे ते ठिकाण येताच मी म्हणालो, बस इथे थांबवा. गाडी थांबताच मी सुटकेस घेऊन गाडीतून उतरलो आणि चालायला लागलो. मी नानांच्या बंगल्यावर पोहोचलो तेव्हा रात्रीचे 12 वाजून गेले होते. मोठं गेट बंद होतं, पण मी घड्याळाकडे लक्ष देण्याच्या पलीकडे पोहोचलो होतो. मोठ्या गेटवर मी जोरजोराने बुक्क्या मारण्यास सुरुवात केली. काही वेळातच हॉलमध्ये दिवे लागले आणि अरविंदचा आवाज आला. हो आलो. गेट बाहेर मला पाहताच तो एकदम म्हणाला, अरे सदू भाऊ,
त्यानं भराभर कुलपं काढली, बोल्ट सरकवले. एव्हाना नाना, सून, मुलगा सर्वच बाहेर आले होते. अरविंदा मागोमाग मी हॉलमध्ये गेलो. एका खुर्चीत बसलो. सुटकेस पायापाशी ठेवली. मी त्या सगळ्यांकडे पाहिलं. कोणीही झोपेतून जागं झाल्यासारखं वाटत नव्हतं. नाना माझ्या शेजारच्या खुर्चीत बसत म्हणाले, सदूभाऊ, तुम्हाला अगदी 100 वर्ष आयुष्य आहे पहा. मी आणि अरविंदा दोघांनाही झोप येत नव्हती. स्वयंपाकघरात आम्ही दोघं तुमच्याबद्दलच बोलत होतो. आम्हाला दोघांनाही तुमची फार काळजी वाटत होती. मी काही बोलायच्या आतच नाना सुनबाईंकडे वळले. सुधा, जरा कडक कॉफी करून आणतेस का? सुनबाई आदरीला. अरविंदाही समोरच्या खुर्चीवर बसला. सदूभाऊ, तुम्हाला एकट्याला त्या गेटपाशी सोडून परत आलो खरा, पण माझं मन मला सारखं खात होतं. आपण हे काही बरोबर केलं नाही ते. अरविंदा, आता फार उशीर झाला आहे. मी तपशिलात जात नाही. फक्त तुला एक सांगतो, त्या सरदाराचा प्रश्न मिटला आहे. मी सुटकेस उचलून त्याच्याकडे करीत म्हणालो, हे बघ. काय आहे सदूभाऊ? अरे उघडून तर बघ. त्याने सुटकेस मांडीवर ठेवून उघडली. आत ठचाठच भरलेल्या नोटांकडे तो पाहतच राहिला. हे काय हो सदूभाऊ? अरविंदा, तुला त्या सरदाराने 20-22 लाखांचा दंड घातला होता ना, ते हे पैसे मी त्याच्याकडूनच आणले आहेत. दुसरी गोष्ट, तुझ्याकडून त्याने अनेक करारांवर सह्या करून घेतल्या होत्या, हो ना? त्या करारांचे सर्व मूळ कागदपत्र पार नाश पावले आहेत. तेव्हा त्या सरदाराबद्दल आता तुला यापुढे कोणतीही काळजी करण्याचं कारण नाही. पण तो तसा साधा आसामी नाहीये सदूभाऊ. हो, ते सगळं खरं आहे. माझ्या डोळ्यासमोर दिवाणखान्यात झिपावणारे ते पशु, स्वयंपाकघरात लागलेली आग दोन्ही येत होते. माझं मन मला सांगतं की तुला त्या सरदाराकडून यापुढे कोणताही उपद्रव होणार नाही. तरी पाहूया. सुनबाई ट्रेमध्ये किटली आणि मध घेऊन आली. तर कडक कॉफीने खरोखरच उत्साह आला. मी घड्याळाकडे पाहत म्हणालो, नाना, बराच उशीर झालाय. अरविंदा एकदम उभा राहत म्हणाला, सदूभाऊ चला ना, मी पोहोचवतो तुम्हाला तुमच्या घरी. नाना माझ्याकडे बारीक नजरेने पाहत होते. अर्थात त्यांना उमगलं होतं की गोष्टी इतक्या सहजपणे झालेल्या नाहीत. अर्थात त्यांना हेही माहीत होतं की वेळ मिळताच मी त्यांना सर्व काही सांगणार आहे. सदूभाऊ, उशीर तर झालाच आहे, पण आपण मंगळवारची भेट ध्यानात ठेवा हं. ते पाटणकरही येणार आहेत, नाना म्हणाले.